साठविला हरी जेही हृदय मंदिरी, त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार. तुका म्हणे हरी काही वरोने देवरी, त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार. पांडुरंगा करू प्रथम नमस्कार. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. जयाचेने आठवे शब्द सृष्टी आंगवे, सारस्वत आगवे जिवेसी. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने, रसवती ओळंगणे अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोने ठाय, ते एवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारोने आता संपाद्य ज्ञानंचे विधाय भक्तिम, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. विठ्ठल विठ्ठल. साठविला हरी जेही हृदय मंदिरी, त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप, अखंड संजीव समाधिस्थ भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरणकमली साधुसंतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने पुण्यसलीला भगवती इंद्रायणी मातेच्या तीरावर प्रस्तुत समयी सकल संत शिरोमणी श्री सावता महाराजांच्या संजीव समाधी उत्सवाच्या निमित्ताने ही सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. आनंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी, हाडाचे वारकरी, प्रातस्मरणीय पूजनीय श्री गोवर्धनजी महाराज त्यांच्या आज्ञेने ही असणारी सेवा आहे. त्यांच्या मानसिक संकल्प आहे की जेवढे आपले वारकरी संप्रदायातील संत आहेत त्या संतांचे समाधी उत्सव आपण साजरे करूया.
पंगत द्यायला बाबा तयार आहेत, फक्त कीर्तनाची सेवा करायची. विठ्ठल विठ्ठल. खूप अंतकरण त्यांचं निर्मळ आहे. पांडुरंगाची सेवा त्यांनी केली, पांडुरंगाची वारी केली. निर्मळ अंतकरण असल्यामुळं पवित्र अंतकरण, मोकळे मन रसाळवाणी, याची गुणी संपन्न. जसं तुकोबराय म्हणतात, भोळे भाविक हे जुनाट चांगले. भोळे तुकोबरायचं आणखी एक नाचे टाळी पिटी प्रेमे अंग धरणे लोटी. माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन. न धरिती लाज नाही जनासवे काज. तुका म्हणे दाटे कंठ नेत्री जळ लोटे. अशा ज्यांची अवस्था आहे हृदयाची, असे गोवर्धनजी महाराज वारकऱ्यावर, साधक विद्यार्थ्यावर अत्यंत निष्ठा आणि त्या निमित्तानं ही सेवा आहे. ते म्हणतात सेवा करा. वास्तविक पाहता आता काय हा सेवेचा वेळ नाही आहे. भावानं म्हटलं संस्थेमध्ये उत्सव असतो, मला जावं लागतं. ते म्हणले सकाळी 1 तास करा, पण करा. विठ्ठल विठ्ठल. आणि योगायोग म्हणून सांगतो, संत शिरोमणी सावता महाराजांनी संजीव समाधी घेतली, ती सकाळीच घेतली. विठ्ठल विठ्ठल. त्या संजीव समाधीचा काळ सांगत असताना स्वतः त्यांनी सांगितलं, आला उदयासी सहस्त्र कर. सूर्योदय समयालाच त्यांनी प्रातःकाळी स्नान करून भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा राई रुक्माई सहित आले होते. आणि प्रातःकाली सूर्योदय समयालाच त्यांनी अशा प्रकारे जी काही भगवतचरणी संजीव समाधी जी आहे ती अशा प्रकारे प्राप्त करून घेतलेली आहे. योगायोग म्हणा, जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अत्यंत गोड अभंग आहे. अशा या थोर भगवत भक्तांचं, साधू पुरुषाचं वर्णन तुकोबाऱ्या प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला करतात. थोडं महाराजांचं चरित्र आपल्याला उत्तरार्धामध्ये पाहायचं आहे. संजीव समाधीचा प्रसंगही आपल्याला उत्तरार्धामध्ये पाहायचा आहे. पण त्याआधी त्या महापुरुषाने जीवनामध्ये काय पुरुषार्थ केला, त्या पुरुषार्थाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाऱ्या प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात. थोडंसं आपण चिंतन केलं तर भगवान परमात्मा आणि संत महात्मे मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होतात. दोघांचं कार्य एकच असतं. देवाचे अवतार, भक्ताचे संसार, दोहीचा विचार एकपणे. दोघंही इथं धर्म कार्यासाठी अवतीर्ण होतात. जसं भगवान परमात्मा सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशायाचे दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी योगे वेगे. तसं संत महात्मे सुद्धा छातीवर हात ठेवून सांगतात, धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. भगवत भक्त सुद्धा आपल्या ईश्वराचं कार्य करण्यासाठीच समाधी प्रसंगामध्ये खूप वर्णन केलेले आहे. निवृत्ती म्हणे नाना अवतारी तुझं सवेचे आम्ही हरी. जे जे प्रेरिसी कामारी तुझे कर्तव्य करू. ज्यावेळेस भगवान पांडुरंग परमात्मा सद्गुरू श्री निवृत्तीनाथांची स्तुती करतात की तुम्ही कोण आहात, तुम्ही शिवाचे अवतार आहात. मग त्यावेळेस भगवान श्री निवृत्तीनाथ महाराज पंढरीनाथ परमात्म्याला म्हणतात, तुम्ही बोलता ते ठीक आहे, परंतु तुमच्याबरोबर आम्ही अवतार घेऊन तुम्ही जे आम्हाला कार्य सांगता ते आम्ही कार्य करतो. सांगण्याचं तात्पर्य देवाचं कार्य आणि संतांचं कार्य एक आहे, पण दोघांमध्ये मात्र थोडा फरक आहे. पहा, भागवतामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. वसुदेवजी आणि श्री नारद महाराजांचा संवाद आहे. तेव्हा श्री वसुदेवजी नारद महाराजांचं स्तवन करताना बोलतात, भूतानाम देवचरितम दुःखायचे सुखायचे सुखाय वै साधूनाम स्वादृशाम अच्युतात्मनाम. भूतानाम देवचरितम दुःखायचे सुखायचे. परमात्माचा अवतार होतो, पण परमात्म्याचा अवतार सगळ्यांनाच आनंद मिळतो असं नाही. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय. नाथ महाराज वर्णन करतात, दासाला आनंद आहे, पण दैत्यानं मात्र काय महाराज, दुष्टा चळका फुटला तुकोबाराय म्हणतात. दुष्टाला मात्र आनंद होतो का महाराज? नाही. वारी बंद झाली, वारकऱ्याला दुःख आहे, पण शासनाला आनंद आहे ना, आहे की नाही? दुष्टाला आनंदच आहे महाराज. पण भगवत जी काही ज्यावेळेस परमात्मा अवतीर्ण होतात, दैत्याला भीती वाटते महाराज. आता काही दैत्य जरी असलं तरी माणूसच आहे ना, तो पंचमहाभूताचंच आहे ना. त्याच्यामध्ये राम नाही का हो? रावणामध्ये राम नव्हता का? आहेच ना. कंसामध्ये राम आहेच, हिरण्यकश्यपूमध्ये सुद्धा रामच आहे ना. मग त्यांना भीती का वाटावी? परमात्म्याच्या अवताराचं भिन्नत्व आहे. पण ज्यावेळेस साधू महात्मा अवतीर्ण होतो, भगवत भक्त अवतीर्ण होतात, त्यावेळेस महाराज दैत्यांनाही आनंद होतो. नारद महर्षींचं देवर्षी नारदांचं वर्णन करताना वसुदेवजी म्हणतात, काय तुमचं वर्णन करावं म्हटले. नाव घेऊन येते देवाचे, हे बिरुद हिरण्यकश्यपूचे, पण त्याशी कीर्तन तुझे रुचे, विषमात्मा साचे तुझं नाही म्हटले.
ठीक आहे. हिरण्यकशिपूने गावामध्ये दौंडी पिटवली होती की कुणीही भगवान विष्णूचं पूजन करायचं नाही, भगवान विष्णूचं नाव घ्यायचं नाही. पण तोच हिरण्यकशिपू नारदांच्या कीर्तनात पुढे येऊन बसायचा, विठ्ठल विठ्ठल. देव रावणे घातले बंदी, तो रावण तुझे चरणबंदी. नाथ महाराज म्हणतात रावणाने देवाला बंदिवासात घातलं, पण तो रावण देवर्षी नारदांचं चरणवंदन करायचं. जरासंध कृष्णाचा वैरी, त्याची चाल तुझे घरी म्हणा. जरासंध हा भगवान परमात्म्याचा वैरी आहे, पण जरासंधांच्या महालामध्ये श्री नारद महाराज जातात तर जरासंध त्यांची षोडशोपचारे पूजा करतात. काय साधूचा महिमा आहे महाराज, आहे की नाही. वारकरी कुठे जरी गेला तरी त्याला पाया पण दक्षिणा आहेच महाराज, आहे की नाही. माळकऱ्याच्या घरात जा किंवा बिन माळकऱ्याच्या घरात जा, त्याला आनंदच आहे. वारकरी आला म्हणजे, वैष्णव आले म्हणजे. बघा कधी कधी आपल्याला अनुभव होतो ना. आता तुम्ही सगळ्यांनी वारी केली, वारी करताना एखादं नास्तिकाचं घर असतं, थकलेलं असतं मनुष्य, थकलेलं असतं, आपल्याला वाटतं आता विसावा घ्यायचं आहे. मग ते घर कुणाचं असतं आपल्याला माहीत नसतं. घरामध्ये कोंबड्या असतात, बकरी असतात, पण तरी आपण सावली सावली असते म्हणून बसतो. तरी त्या घरातल्या मालकाला अंतःकरणामध्ये पाजर फुटतो, काहीतरी लिंबू सरबत आणतो, जाताना 100 रुपये दक्षिणा देऊन जातो. सांगण्याचं तात्पर्य हे वैष्णवांचं भूषण आहे, साधकांचं असणारे भूषण आहे. परमात्मा वर्णन करतात, नारदजी महाराज वर्णन करतात. साधूचा महिमा असा आहे, माधव भक्त वत्सल. हा परमात्मा भक्त वत्सल आहे, पण साधू महात्मे साधो दीन वत्सल. हा साधू महात्मा जे असतात त्यांचं दिनावर प्रेम असतं महाराज. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाभय. परमात्म्याचं ब्रीद आहे, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे. पण ज्ञानोबऱ्यांचं ब्रीद आहे, खळाची व्यंकटी सांडो महाराज. काय ब्रीद आहे ज्ञानोबऱ्यांचं. भलेही परमात्मा दैत्याचा नाश करतील, पण ज्ञानोबऱ्या दैत्याचा नाश करत नाही. गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ. हा साधू पुरुषाचा पुरुषार्थ आहे. संत महात्मे कधी खळाला मरावं असं म्हणत नाहीत म्हणा. काय ज्ञानोबऱ्यांचा अंतकरण असेल विचार करा. खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रते वाढो. वास्तविक पाहता आपल्या लोकांना कधी कधी असं वाटतं आपल्याला, आहे की नाही. आता आपल्याला वाटतं एवढ्या शासनाने वारी बंद केली, शासन मरून जावं असं वाटतं आपल्याला, वाटतं की नाही. मरून जावं, शासनाचे लोक जे निर्वंश व्हावं असं वाटतं. मला तर वाटलं बाबा, तुम्हाला वाटवा न वाटतो, पण मला तर वाटलं ज्यांनी वारी बंद केली त्याचा निर्वंश व्हावा असं मला वाटलं. पण ज्ञानोबऱ्यांची भूमिका काय आहे बघा. खळाची व्यंकटे सांडो, आहे की नाही. वा जड जीव अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव. साधूंचा पुरुषार्थ आहे हा. परमात्म्यामध्ये विषमता आहे, साधू पुरुषामध्ये विषमता नाही. परमात्मा दैत्याचा नाश करतात, पण संत महात्मे दैत्याचा नाश करत नाहीत. दैत्याचा खळपणा, दैत्यपणा व्यंकटी जे आहे ज्ञानोबऱ्याचं अंतकरण आहे.
ज्ञानोबराय म्हणतात ह्या दुष्टांचा दुष्टपणा जावा, खलपणा जावा, तया सत्कर्मी रती वाढो. आहे की नाही? दुष्ट आहे पण ज्ञानोबराय म्हणतात दुष्टपणा जावा आणि महाराज व्हावा म्हणतात ज्ञानोबराय. आहे की नाही? वारकरी व्हावा, भजन करावं, ते कीर्तन करावं, आणि एवढंच नाही त्यांनी परत जगाचा उद्धार करावा. विठ्ठल विठ्ठल. असे संत महात्मे येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले, घर जा वैकुंठी ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले. उद्धरावया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती, पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. असे भगवत भक्त संत महात्मे परमात्म्याचं कार्य साधण्यासाठीच मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण होऊन तुमच्या आमच्यासारखी लीला करतात, बाळ लीला करतात. धरुणी सगुण रूपे केली बाळ क्रीडा. ठीक आहे. तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. स्वयं श्री हरे व्यापको सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. भगवत भक्त संत महात्मे जरी अवतीर्ण झाले, जरी ते ईश्वर असतील, जरी ते देव असतील, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर जरी असतील, पण ज्यावेळेस ते मनुष्य रूप धारण करतात त्यावेळेस ते आपली जी काय ऐश्वर्य शक्ती असतात त्या ऐश्वर्य शक्तीचा वापर करत नाहीत महाराज. ज्यावेळेस मानवी तनू धारण करतात, तुमच्या आमच्याप्रमाणे त्यांची लीला असते महाराज. दिसायला ऐक ना आपल्यासारखेच असतात, पण आपल्यासारखे दिसायला जरी असले तरी ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब, परी माणूसपणाचे भांब. लौकिक भागवून मानोबराय वर्णन करतात. मनुष्यत्व त्यांचं लौकिक दृष्टीनं असतं, पण तुम्हा आम्हाला योग्य बोध प्राप्त करून देण्यासाठी ते संत महात्मे जगामध्ये अलौकिकत्व स्थापन करत नाहीत. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. आणि असे भगवत भक्त अवतीर्ण होऊन पुरुषार्थ करतात महाराज. ज्ञानोबराय वर्णन करता, विषयाशी तिळांजली देवनी प्रवृत्तीवरी निगड वावनी, माते हृदय सुनी भोगिताती, परी भोगितया आरा नुका भेटणे नाही सुधाधिका.
ते चक्षुराधिका कवन पाडवायसे निरंतर एकवटले, जे अंतकरणे मजशी लिगटले, मीची होणे आटले उपासिती, असे जे भगवत भक्त असतात मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होतात आणि तुम्हा आम्हाला परमार्थ कसा करावा, साधना कशी करावी, भगवत भक्ती कशी करावी, स्वतःचं आत्मकल्याण कसं साधून घ्यावं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती कोणत्या साधनानं करून घ्यावी, त्यासाठी संत महात्मे तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी, तुमच्या आमच्यासारखं संत महात्मे वागतात आणि आपल्याला करून दाखवतात. संत शिरोमणी श्री सावता महाराज अवताराला आले. अवतारा आल्यानंतर हे भगवत भक्त संत महात्मे त्यांनी काय केलं, जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. मंदिरी श्री तुकोबाराय सांगतात. भगवान परमात्म्याने आपल्या मनुष्य देह दिला. त्या मनुष्य देहाचं कर्तव्य जर काय असेल तर जे आपलं गंतव्यस्थान आहे, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील. परमात्म्याने पूर्वी पुष्कळ योनी निर्माण केल्या. एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एकी केली जळचरे, चरे अचरे ती एकी. सृष्टवा पुराणे विविधान जयात्मशक्त्या, वृक्षान सरीसृप पशून खगदंश मत्स्यान, तैस्तै अतुष्ट हृदया ब्रह्मा पुरुषम विधाय ब्रह्मावलोकधिशन मुदमाप देव. परमात्मा आपल्या अचिंत्य मायाच्या शक्तीनं पूर्वी अनेक योनी निर्माण केल्या परमात्म्याने. वृक्ष, सरीसृप सरपटणारे प्राणी, खग उडणारे प्राणी, आकाशामध्ये भ्रमण करणारे, दंश करणारे डास चिलट वगैरे, मत्स्यान पाण्यामध्ये राहणारे मासे वगैरे परमात्म्याने सर्व जीव निर्माण केले. पण परमात्म्याने एवढ्या सर्व योनी निर्माण केल्यानंतर परमात्म्याला सुख झालं नाही, कारण ह्यातील एक सुद्धा जीव मला प्राप्त करण्याचा अधिकारी नाही म्हटले. मग परमात्म्याने काय केलेलं आहे, तैस्तै अतुष्ट हृदया, परमात्म्याला संतोष नाही झाला. मग पुरुषम विधाय, भगवंतांनी मनुष्य मग आदरे म्हटलेले नाथ महाराज, मानवी तनुते निर्मिले. पुरुषम विधाय ब्रह्मावलोकधिशनम, ह्या पुरुषामध्ये या मनुष्य देहामध्ये शक्ती अशी आहे, महाराज सांगतात देवाची होईन म्हणती ते होती, अशी शक्ती आहे. परमात्मा शक्ती जी काही हृदयग्रंथी भेद करण्याची, जीवग्रंथी भेद करण्याची शक्ती या मनुष्य तनुमध्ये आहे. पुरुषम विधाय ब्रह्मावलोकधिशन मुदमाप देव. मग परमात्म्याला संतोष वाटला. सुंदर अजून भागवतामध्ये नाथ महाराज वर्णन करतात, लब्ध्वा सुदुर्लभम इदम. अशा प्रकारे जी काही सुदुर्लभ असणारा आहे की नाही, नुसतं दुर्लभ नाही, सुदुर्लभ म्हटलेलं आहे. दुर्लभ वस्तू वेगळी आणि सुदुर्लभ वस्तू वेगळी आहे की नाही. महात्मा जो आहे तो नुसता दुर्लभ नाही, सुदुर्लभ आहे. वासुदेव सर्व मितीसह महात्मा सुदुर्लभ हा. तसा मनुष्य देह जो आहे तो सुदुर्लभ म्हटलेला आहे. परत काय, बहुसंभवांते, अनेक जन्माचा फेरा घेऊन आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. बहुसंभवांते, विठ्ठल विठ्ठल. मानुष्यम अर्थदम अनित्यमपी हे लोके. मानुष्य म्हणजे मनुष्य देह, अर्थदम पुरुषार्थ प्राप्त करून देणार आहे. पण कसं आहे, अनित्यमपी हे लोके, अनित्य आहे, कधी जाईल सांगता येत नाही. तूर्णम येते तर प्रयत्न करा, नाथ महाराज म्हणतात. जर तुम्ही प्रयत्न नाही केला तर काय होणार आहे, कधी मृत्यू येईल, मृत्यूचा घाव येईल सांगता येत नाही यावत. म्हणून आपलं जे काही निश्रेय आहे, परमधाम आहे, मोक्ष आहे, त्या मोक्ष सुखाच्या प्राप्तीसाठी तुम्ही साधन करा. नाथ महाराज या श्लोकावर ओवी लिहिताना बोलतात, पाहून या मनुष्यपणा
जो न साधी ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाना. महाराज सांगतात, जो मनुष्य देहाला येऊन परमात्मा साधन करत नाही त्याचा अर्थ काय आहे का हो महाराज? काहीच नाही. याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. म्हणून संत महात्मे मनुष्य देहाचं खूप वर्णन करतात. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना ये रझारे चिरा पडे. अशी शक्ती या मनुष्य देहामध्ये आहे महाराज. पावलो हा देह कागटाळीने आहे, न घडे उपाय घडो आले. प्रातस्मरणीय गुरुवरे शांतीब्रह्म बाबा सांगत असत, इंद्राच्या तीरावर एखादा आंधळा टाळे वाजवावी आणि कावळा सापडावा. परत त्या आंधळ्याने विचार केला, परत कावळा मिळावा. तिथून राजाची स्वारी चालली होती, प्रधानाची स्वारी चालली होती. म्हणे जो कोणी कावळा पकडून देईल त्याला 500 रुपये बक्षीस आहे. तो आंधळा म्हणतो, काय नाही म्हणे, टाळे वाजवले की कावळा सापडतो, काय अवघड आहे म्हणे. आणि मग परत टाळ्या वाजवू लागला. काखेत कावळा ठेवला होता पहिला. मग टाळी वाजवायचा प्रयत्न करू लागला, काखेतला तर उडून गेला आहे की नाही. आता मागवता येईल फेरा, काखेतला तर उडून गेला. पण आता त्याने 1000 टाळ्या वाजवल्या, काय टाळ्या वाजवून हात फुटले तरी कावळा सापडेल का हो महाराज? कावळा सापडू शकत नाही. तसा हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. काय केलं पाहिजे आपण? पुरुषार्थ केला पाहिजे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. परमात्म्याला हृदयामध्ये आपल्याला साठवायचे महाराज. परमात्म्याला हृदयामध्ये साठवणं सोपं आहे का हो महाराज? तुकोबऱ्या सांगतात, चित्ती द्रव्यदारा पुत्रादी संपत्ती समानते होती पशुनर. ऐसा कोणी नाही हे जया नावडे, कन्यापुत्र घोडे दाराधन. सगळ्याला अनित्य वस्तू जड वस्तूवरच प्रेम आहे. खालारा धावे पाणी ज्ञानोबरे वर्णन करतात. पण परमात्मा आवडणं, देव आवडणं, काय गवळ्यांच्या होत्या पुण्यराशी तुकोबऱ्या वर्णन करतात. अनेक त्या मैशी गाये पशु, काय त्यांचं पुण्य असेल. मने हरिरूपी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळी यांच्या महाराज. जी काही गोपिका होत्या, गोपाळ होते, इतके उदास होते. त्यांना भ्रतार आणि जे काही सासर आणि माहेर परमात्मा स्वरूप झालं होतं महाराज गोपिकांना. त्यांना अंतःकरणामध्ये परमात्म्याची आवड असल्यामुळं, भगवंताची आवड असल्यामुळं. सांगण्याचं तात्पर्य भगवंताची आवड निर्माण होणं, परमात्मा हृदयामध्ये साठवणं अत्यंत कठीण आहे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. मग त्यासाठी साधू संतांनी काय केलं? निळोबाऱ्या महाराज वर्णन करतात, जन्म जन्मांतरी बहु केले सायास, याचे भेटी लागे व्रते उपवास, सेविली गंगेची तटा के उदास, त्याची सुकृताचे आले नेनो घोष हो. कर्म उपासना, जी काही मल विक्षेप दोषाची निवृत्ती करत करत आम्ही काय केलं? देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा. श्री गुरूंची सेवा केली, आवरून निवृत्ती केली, परमात्म्याचा हृदयामध्ये अप्रोक्ष साक्षात्कार करून घेतला. तुकोबऱ्या सांगतात, साठविला हरी जिही हृदय मंदिर. तुकोबऱ्याने विचारलं, महाराज तुम्ही सांगताय परमात्म्याला साठवायचं हृदयामध्ये, पण शास्त्र तर असं सांगतं सवा येश आत्मा हृदयम. तो परमात्मा तर हृदयामध्ये आहेच ना, हृदय आयम. परमात्मा हृदयामध्ये असताना परत परमात्मा हृदयामध्ये काय साठवायचंय? विठ्ठल विठ्ठल. ईश्वर सर्व भूताना हृदयेश्वर तिष्ठते. माऊलींचे वाय किती गोड आहे. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महांबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरे उदयला, असे जो माऊली वर्णन करतात. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा ज्ञानाच्या किरणाने विराजमान आहेतच महाराज. परमात्मा तैसा हृदयामध्ये मी रामो. परमात्मा हृदयामध्ये आहेच. किंवा सगळ्यांचा पाठातला श्लोक, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्स्मृती ज्ञानम पोहनंच वेदेश सर्वैर वेद्य वेदांत. एरवी सर्वांच्या हृदय देशी ऐक नाही, मी अमुका आया ऐसी, जे बुद्धिस्फुरी हरनिश्चित ते वस्तुगामी. ज्ञानोबरा किती गोड बोलतात. सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे जी वृत्ती आहे. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडूस होता, उठत असे ते तत्वता तयाचे रूप. अर्जुनपणाचा त्याग केला की जे शिल्लक राहतं ते परमात्मा स्वरूपच आहे. प्रत्येकाला हृदयामध्ये वाटतं मी आहे वाटणं हेच आत्म्याचं स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल. अजून 8व्या अध्यायामध्ये अक्षरम ब्रह्म परमम या श्लोकावर ज्ञानोबा बोलतात, मग मनितले सर्वेश्वरे, जे आकारी एक खोकरे, त्या अशा प्रकारे जी काही नाशवान वस्तू आहे, त्या नाशवान वस्तूमध्ये असलेली परब्रह्म वस्तू मात्र सत्स्वरूपाची आहे महाराज. हलवलेही न गळे ते परब्रह्म, जे ऐसेही परी बिरुळे,
ये विज्ञानाची एक खोळे, हलवले न गळे ते परब्रह्म. एरवी सप्रूपंतयाचे पाहावे तरी शून्यचे नव्हे स्वभावे. गगनाचे ने पालवे गाळून घेतले. परमात्मा वस्तू इतकी सूक्ष्म आहे ती आकाशातून सुद्धा गाळून घेतली जाते. पण अशी जरी आकाशातून गाळली गेलेली वस्तू सुद्धा पण या विज्ञान म्हणजे प्रपंचाच्या खोळ्यातून हलवली तरी हलत नाही. म्हणजे परमात्मा व्याप्त आहे महाराज. किती व्याप्त आहे. सर्वागटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी अनुमध्ये राम रेणूमध्ये राम. नाथ महाराजांचा एक अभंग आहे, महजद में अल्लाह खडा असं नाथ महाराज वर्णन करतात. दर्ग्यामध्येच अल्लाह आहे आणि दुसरीकडे काय अल्लाह नाही का. नाथ महाराज म्हणतात पाचो बकत नमाज के और बकत के चोरो के, म्हणजे 5 वेळा नमाज पडायचा आणि इतर वेळा का झोपा काढायचा का. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दन का बंदा जमीन आसमान भरा आहे खुदा. नाथ महाराज म्हणतात जो काय परमात्मा आहे जमीन आसमान सर्वत्र परमात्मा व्याप्त आहे महाराज. ते परमात्म्याची व्याप्ती इतकी अनुसूत आहे महाराज. मग असा परमात्मा असताना नाथ महाराज विठ्ठल विठ्ठल मग तुकोबारांना विचारलं महाराज तुम्ही सांगताय परमात्मा जर सगळ्यामध्ये व्याप्त आहे तर मग साठविला हरी जे हृदय मंदिर असं काय म्हणता तुम्ही. जरी परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे पण परमात्मा आपल्या हृदयामध्ये अज्ञात स्वरूपामध्ये त्या परमात्म्याचं आपल्याला ज्ञान नाही. जसं आपण ओवी सांगितली आपण हृदयामध्ये रामो किंवा पहिल्या ओव्या किती गोड आहेत ज्ञानोबरांच्या. पहा पाहे पा तुझा पवित्र आणि गोड पाशी त्वचेच्या पदराड परिते अव्य ऋणे गोचर अशुद्ध काय निर्गती का कमलकंदा आणि दरदोरी नांदून एकेची घरी परी पराग से विजय भ्रमरी जवळीला चिकलोची वरे नातरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी परी तेत बैसोनी काय पुढं नाही. मी ह्यांना विचारतो कारण कसं आहे आता 2 वर्ष संस्था बंद आहे, आवृत्ती बंद झाली ना पाठ बंद असल्यामुळे यांचं हे सगळं पाठांतर बंद झालं. माऊली वर्णन करतो उपवासी जे तैसा हृदयामध्ये मी रामू असतं सर्व. आता हे पाठातले ओव्या आहेत ना सगळ्यांना ऐका नाही. आनंदीतला भिकारी म्हणून ओव्या महाराजा म्हणजे या कणाकणामध्ये या ओव्या इतक्या गुंजलेल्या आहेत महाराजा. कणाकणामध्ये आनंदीतले दगड ओव्या म्हणतील हे विठ्ठल विठ्ठल. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू भ्रांतासी कामो विषयावरी. आहे का परमात्मा हृदयामध्ये आहेच पण अज्ञात स्वरूपामध्ये तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी चिवडून याना अशी तुझ्या घरच्यांनी केली. तुकोबारे सांगतात परमात्मा वस्तू हृदयामध्ये पण त्या परमात्मा वस्तूचं आपल्याला ज्ञान नाही. संत महात्मे काय करतात भगवंताच्या भक्तीच्या द्वारे भगवंताच्या नामस्मरणाच्या द्वारे त्या परमात्म्याला विशेष रूपानं प्रकट करतात महाराज. मग कसं प्रकट करतात. हा वा ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःखकेची. तिथं नाथ महाराजांनी गोड वर्णन केलंय. ज्यावेळेस भगवत भक्त नामचिंतन करतात त्यावेळेस परमात्मा हृदयामध्ये प्रकटतात. हृदयामध्ये प्रकट नाही आहेतच हृदयामध्ये. प्रकटायचं काय त्याला आहे की नाही. परमात्मा हृदयामध्ये आहेच. माऊलींचे ओवा किती गोड आहे. अगं वसुदेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी वन्नी काष्टी ओहवा दूध. वसुदेच्या म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये निदान आहेच, लाकडामध्ये अग्नी आहेच, गाईच्या काशीमध्ये दूध आहे, पण लाभे ते असते की जे उपायात आहे माऊली वर्णन करतात. फक्त ती जी काही वस्तू प्राप्त करून घेण्याचं आपल्याला साधन करायचंय. तसं परमात्मा वस्तू हृदयामध्ये आहेच. फक्त वरचा जर ती काही जड वस्तू मालिन्य वरचा जर मळ काढला तर त्या परमात्मा वस्तू सहज प्रकट होतात. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांचे अत्यंत गोड वावेत. नाथ महाराज म्हणतात ज्यावेळेस साधक भगवत भक्त परमात्म्याचं नामचिंतन करतात ते नामचिंतनाचा परिणाम असा होतो नामाश्रेसाची हरी हरी रिगे हृदया माजारी तेने धाके अभ्यंतरे हो लागे पुरी कृत चित्तशुद्धी प्रपंच सांडुनी वासना जडोनी ठाके जनार्दना अहंकार सांडुनी अहमपणा सोहम सदना माझी रिगे चित्त विसरुनी चित्ता जडोनी ठाके भगवंता मनाची मोडली मनोगतता संकल्प विकल्पता करू विसरे कृतनिश्चयशी बुद्धी होनी ठाके समाधी ऐसी देखोनी हृदय सिद्धी
तेथून त्रिशुद्धी न निघे हरे, नाथ महाराज वर्णन करतात. ज्यावेळेस हे अंतःकरणाचे चारी धर्म जे चित्त मन बुद्धी अहंकार, मनाचे संकल्प विकल्प परमात्मा स्वरूप होतात, चित्ताचं चिंतन परमात्मा स्वरूप होतं, अहंकाराचा अहमपणा सोहम सदनामध्ये जातो आणि ज्यावेळेस या सर्व गोष्टी घडून येतात त्यावेळेस त्या परमात्म्याच्या भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये परमात्मा वास करतात. तुकोबारे सांगतात साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हृदय मंदिरामध्ये परमात्मा हृदयच का आवडतो महाराज? कारण इतर ठिकाणी परमात्मा का राहत नाही? त्याचं कारण आहे परमात्मा हृदय हे परमात्म्याचं धाम आहे. हृदय हे अत्यंत पवित्र आहे. जनाबाई महाराज म्हणतात हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. परमात्मा एवढा व्यापक आहे पण हृदयामध्ये कसं काय राहतो? एवढा लहान हृदय कसं काय राहत असेल हो? महाराज सांगता एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा म्हणजे व्यापकत्व, प्रभू म्हणजे सामर्थ्य, पण असा सुद्धा परमात्मा सामर्थ्यशील परमात्मा व्यापक परमात्मा भक्ताच्या हृदय निवासामध्ये हृदयामध्ये वास करतात परमात्मा. त्याचं कारण आहे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. परमात्मा एवढा प्रभू भावे, भावे शब्द अत्यंत महत्वाचा आहे. भावबळे आकळे एरवी नाकळे. भक्ती भावबळाने एवढा मोठा परमात्मा सामर्थ्यशील परमात्मा पण भक्ताच्या हृदयामध्ये वास करता. साठवला आहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा. मग ज्यावेळेस भगवत भक्त त्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवतात मग त्यांच्याकडे असणारी जी काही जन्म मरणाची अनिष्ट परंपरा आहे ती कशी खंडित होते? अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
झाला सफळ व्यापार. अशा भगवत भक्ताची येरझार संपली. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा, जाऊ त्या माहेरा निजाच्या. जन्म मरणाच्या परंपरेला कारण जर काय असेल तर वासना आहे. पण या भगवत भक्ताने वासना परमात्मा स्वरूप केली. जनी वनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव. ओळगा तो वासुदेवायचा मनी वसुद्या भावगा. ज्यावेळेस परमात्मा रूप वासना बनून जाते, त्या जन्ममरणाची जी काही अनिष्ट परंपरा आहे ती जन्ममरणाची अनिष्ट परंपरा संपून जाते. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझे भाग. मग त्यावेळेस ते भगवत भक्त येरझार संपवण्यासाठी काय सहजासहजी येरझार संपत नाही महाराज. भगवान अनुभव आहे, भगवान परमात्मा गोड बोलतात. जरा मरण मोक्षाय मामाश्रित येतंती ये, ते ब्रह्मतद विदुक कृष्ण मध्यात्म कर्मच्या अखिलम. मग ते भगवत भक्त जन्म मरणाची अनिष्ट परंपरा घालवण्यासाठी काय करतात म्हणून माऊली वर्णन करतात. आयसिया प्रयत्नाती असता वे जयाची, तया तो प्रयत्नोची एके वेळे. समग्र परब्रह्मे फळे ते वेळी पूर्ण तो. आणि माऊली वर्णन करतात तो जो प्रयत्न करतात भगवत भक्त संत महात्मे, त्या प्रयत्नाच्या द्वारे त्याला परमात्मा रूपी अपरोक्ष साक्षात्कार होतो. कृतकृत्यता जगभरे अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्माचे कामसरे विरमे मन. ऐसा अध्यात्म लाभ तया होयगा धनंजया, भांडवल जया उद्यमी मी. माऊली वर्णन करतात त्यावेळेस कृतकृत्यता जगभरत अध्यात्माचं जे काही परमात्म्याचं जे काही अनिर्वचनीय स्वरूप आपल्याला कळून येतं. कर्माची जी काही स्थिती आहे ती थांबली जाते आणि मन शांत होतं. हे केव्हा घडतं? ज्यावेळेस ते भगवत भक्त परमात्म्याचं नामचिंतन करतात. त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. आणि त्यांचा जो काय व्यापार आहे हा व्यापार सफळ झाला महाराज. व्यापार सफळ होणं म्हणजे काय हो? सफळ होणं म्हणजे हित होणं. भगवत भक्तांनी काय केलं? परमात्म्याचं नामचिंतन केल्यामुळं माऊलीचं वर्णन करताना नामदेवराय वर्णन करतात, जो जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सफळ केला. आणि आमचा जो जो दिवस उगवला तो आम्ही झोपेत घालवला. आपला सगळा दिवस झोपेमध्ये जातो. बाळपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यता, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागोता जन्मधरे. आपला जन्म असा जातो. गुरुवर्य शांतीब्रह्म बाबा सांगत असतात, माणसाला बाळपण असावं पण अज्ञान नसावं, माणसाला तारुण्य असावं पण विषय व्यथा नसावी, म्हातारपण असावं पण चिंता नसावी. विठ्ठल विठ्ठल. आमचा व्यापार आता सफळ झाला. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. जन्म आलियाचे कृत्य, आमचा जन्म आता सफळ झाला. तुका म्हणे सफळ झाला व्यापार, आली वेरझार हातासे. आम्ही जन्माला आलो, भगवंताचं भजन केलं. आज आम्हाला तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासे. श्री तुकोबाऱ्या सांगतात भजन केलं, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. आणखी आमच्या जीवनामध्ये परमात्म्याने काय केलं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
कैची भयचिंता. परमात्मा वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर त्या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये चिंता आणि भय राहील का हो महाराज? हरी तैसे हरीचे दास नाही तया भयमोह चित्ता. मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू ओरेची ना. इदम ज्ञान मुपाश्रित्य मम साधर्म मागता हा सर्गे पिनोपजायंते प्रलय न व्यथंतीचं. माझ्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्यावर जसा परमात्मा आहे तसेच ते भगवत भक्त होतात. ऐकले जयाचे वाक्य उजेडे झाले चित्त निधळे ब्रह्माचे निपाडे निशंक होय नाव माऊली वर्णन करतात. त्याला कशाला भय राहते? भय कुठं राहतं? माऊलीने सुंदर वर्णन केले. देह धनाची आवडी सदा भय तया त्याने संडी विसंबव न शके धोंडी काठीने जैसे. जसा धोंडा कठीणपणा कधीही विसरत नाही तसं भय केव्हा सुटत नाही माणसाचं. देह आणि धनाची आवडी सदा भय तया त्याने संधी. देह तादात्म्यामध्ये आणि धनामध्ये भीती आहे महाराज. ऐकून काय जेव्हा जेव्हा मनुष्याला देह तादात्म्य धारण करतो तेव्हाच भीती आहे. आणि धन ऐक ना आपल्या ते श्री नवनाथ ग्रंथामधली कथा सर्वांना माहिती आहे. एक मच्छिन्नाथ सोन्याची वीट देतात पहा गोरक्षनाथाच्या झोळीमध्ये आणि ती मैनावती. आणि मग रस्त्यानं प्रवास करत असताना मच्छिन्नाथ जंगलातून जाताना ते गोरक्षनाथजींना म्हणतात, बाळ अरे हा डर तो नाही ना म्हणे. इथं डर नाही ना काय? नाही म्हणे गुरु महाराज डर काहीच नाही. गोरक्षनाथजी काय करतात ती जी सोन्याची वीट असतात मागच फेकून देतात म्हणे. सोने रुपये आम्हा मृत्यू समान फेकून देतात. मग ते मच्छिन्नाथ गुरु महाराज विचारतात, बाळ गोरक्षा अरे डर आहे का इथं? नाही म्हणे डर तर पाठीमागच राहिला. मग ज्यावेळेस मच्छिन्नाथ ती झोळी पाहतात तेव्हा सोन्याची वीट काही दिसत नाही. मग मच्छिन्नाथ दुःख करतात रडतात, अरे माझी वीट होती मला पंगत घालायची होती भंडारा करायचा होता असं ते म्हणून लागतात. त्यावेळेस गोरक्षनाथ महाराज काय करतात, ते गर्भगिरी पर्वत आहे म्हातारा देव नगर जिल्ह्यामध्ये. त्या गर्भगिरी पर्वतावर गोरक्षनाथजी महाराज जे काही लघवी करतात आणि जे काही मंत्राचं अभिषिंचन करून तो गर्भगिरी पर्वत सोन्याचा करतात. विठ्ठल विठ्ठल. अर्थात मच्छिन्नाथ महाराज गोष्टाची परीक्षा बघत असतात. सांगण्याचं तात्पर्य सदा भय तयातीने संडी. धनाच्या ठिकाणी भीती आहे, धनावर आसक्ती असली की भीती आहे, देहावर आसक्ती असली की भीती आहे. आणखी कुठं भीती आहे? दुजे जवळ घडे तव तव संसार भय जोडे. प्रातस्फुरणे श्री धुंडा महाराज सांगायचे हे ओवी सांगत असताना, दुजे जवळ घडे तव तो संसार भय जोडे. आणखी एक उत्तरार्धामध्ये एक शब्द घालायचा आणि शब्द घालायचा. दुजे जवळ घडे तव तो संसार भय आणि जोडे. म्हणजे याचा अर्थ काय? मनुष्य जेव्हा दुजेपणा बघतो दुजे जवळ घडे तेव्हा तो संसार भय आहे आणि जोडे म्हणजे चपलाही खावा लागतात. विठ्ठल विठ्ठल. माऊली 16व्या अध्यायामध्ये अभयम पदावर वर्णन करताना सांगता, ऐक्य भावाचे पैसे दुजे मानून आत्मा ऐसे भय वार्ता देशे दौडाने जे. ऐक नाही पाणी बुडवूये मिठाते तो मिठची पाणी आते. आपण झालेली अद्वैते नाशे भय. आत्मस्वरूपाचा विकास झाल्यानंतर सगळी दुजी वस्तू स्वभिन्न स्वविरोधी बलवान या सगळ्या वस्तू जर परमात्मा स्वरूप आहे तर भीती कशाला वाटणार आहे महाराज. काळ आला देहासे खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ नामदेवराय वर्णन करतात. सांगण्याचं तात्पर्य त्या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये जी भीती असते ती भीती सगळी संपूर्ण गेलेली असते. आम्हा जन्म मरण नाही धाक. आम्हाला कसल्याही प्रकारची जी भीती आहे आम्हा भयचिंता नाही धाक. भय होते आम्ही पाने. भय होते आम्ही पण पाठी येणे घातले अवघा पुलाचे देश काळा लेश वरेचे ना. महाराज
मी माझ्यामध्ये भय होतं, पण परमात्म्याने मागं घातला. आता सगळं आता आमचंच आहे. अवघी सत्ता आली हाता. परमात्मा वस्तू सर्वत्र दिसू लागली. परमात्म्याचं दर्शन सर्वत्र होऊ लागलं. भीती राहील का हो जीवनामध्ये? कधीच भीती राहणार नाही. ज्या वस्तूकडून भीती वाटणार आहे ती वस्तू जर परमात्मा स्वरूप असेल तर भय काय राहणार आहे? किती संतांचे उदाहरण आपल्याला पाहता येतील. आम्हा भयदा कोणाचा रे पाहे, काळ मशक काय मानव हे तुकोबाऱ्या सांगतात. आम्हा सीते काय चिंता या पोटाची, माऊली आमची पांडुरंग. आणि आता आम्हाला कसल्याही प्रकारची चिंता राहिलेली नाही, कारण स्वप्नी तेही नाही चिंता, रात्री जाता दिवस. श्री तुकोबाऱ्या सांगतात. आता दुःख ते कैसेने स्वप्नाशी, महाराज सांगतात. आता आमच्या स्वप्नामध्ये दुःख नाही, चिंता नाही. काय करत असते? चिंता आणि चिता आहे पहा. चिता काय करते? स्थूल शरीराला जळते. चिंता सूक्ष्म शरीराला जळत असते. पण आता आमची चिंता संपून गेली. चिंतेचा विशेष परमात्मा झाला आहे की नाही. जयाच्या कुळी चिंता झाली, ईश्वराची पतिव्रता किंवा चिंता नाही गावी विष्णुदासाची. महाराज सांगतात आता आमच्या गावामध्ये, आमच्या धामामध्ये चिंता नावाची वस्तू राहिली नाही, कारण तो परमात्मा असा आहे की नाही. परमात्मा ज्याच्या हृदयामध्ये वास करतात त्या भक्ताचं सर्वस्व परमात्मा काहीच ठेवत नाहीत. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये. काही उरवणे देवरी. भगवान परमात्मा भगवत भक्ताचं काहीच उरवत नाही महाराज. सगळं ऐसा बक्षुन्या पूर्ण नव्हे कधी, अवघ्या बक्षुन्या संसार उपाधी, जीवभावाचे आणि ऋण्याआधी केले एकाएकी निजरूप अनादेव. माझ्या मी पणाचा करुणी फराळ, उरले खावयासे बैसला सकळ ऐसा भुकाळवा नंदाचा गोवळ. यासीन पुरेची ग्रासिता माझा खेळ. आता काय देऊ नसता जवळी, संचित प्रारब्ध ते भक्षिले समोळी. कर्माच्या घेतल्या कवळी, विषय वासना त्या ग्रासिल्या निमिषवळ मिळी. परमात्मा काहीच उरवत नाही. आणखी तुकोबाऱ्यांचा गोडा अभंग आहे. देवाची ते खूण आला ज्याच्या घरा, आणि त्याच्या पडे चिरा संसारासी. देवाची ते खून करावे वाटोळे, आपणा वेगळे राहून दे. देवाची ते खून गुंतवून दे आशा, ममतेच्या पाशा शिवून दे. देवाची ते खून करावे तोंडाळ, अनेक सकळ जग हरी. देवाची ती खून झाला ज्यासी संग, त्याच्या झाला भंग मनुष्यपणा. देवाची ते खून गुंतवून दे वाचा, लागो असत्याचा मळ नेदी. भगवान परमात्मा ज्याच्या हृदयामध्ये वास करतात, परमात्मा त्याचं सर्वच्या सर्व नाहीसं करतात महाराज. तुका म्हणे हरी काही ओरो निधी उरी. उरण्यासाठी काय शिल्लक राहत असतं? कर्म. कर्मामुळे माणसाला जन्माला यावं लागतं. कर्मे जे उरावे तेही सुखदुःखी फळावे, त्या ते भोगावा यावे देहा एका. पण ज्यावेळेस भगवत भक्त परमात्म्याला कर्म समर्पित करतात, ते उगानिले मज कर्म, तेव्हाचे पुसिले मरण जन्म. जन्मासवे श्रम व रचिले गेले. माऊली वर्णन करतात, ज्यावेळेस भगवत भक्त परमात्मा स्वरूप होता तेव्हा ऐक्याचे एक पण सरे, आनंद कणूही उरे, काहीची नुरोनी उरे जे आहे का. माऊली वर्णन करतात, ऐक्याचं एक पण संपून जातं. आत्मस्वरूपातला आनंद कण आहे तोही त्या परमात्मा स्वरूपामध्ये विरून जातो. काहीच न उरून जे शिल्लक राहतं ते कोण आहे? परमात्मा वस्तू आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे हरी काही वरो नेदी उरी, त्यांची सरली एरजार झाला सफळ व्यापार. भगवत भक्तांनी त्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलं. कितीतरी भगवत भक्तांची यादी आहे महाराज. त्यांनी काय केलं? आपल्या पुरुषार्थाने परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. आपल्याला माहिती आहे संत श्रेष्ठ जनाबाई महाराज आहेत, श्री हनुमंतराय आहेत,
सुरदासजी महाराज आहेत. श्री संत जनाबाई महाराजांना विचारा, आईसाहेब म्हटले तुम्ही कसं काय परमात्मा हृदयामध्ये साठवलं? प्रेमरूपी दोरीनं परमात्म्याला बांधलं, हृदय बंदीखाना केला. हात विठ्ठल कोंडीला धरिला, पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. श्री हनुमंतराय आहेत. हनुमंतरायांना विचारा, आपल्याला माहिती आहे शेवटच्या प्रसंगाला ज्यावेळेस प्रभू सगळ्यांना बक्षीस देतात, पण मारुतीरायांना काहीच बक्षीस दिलं जात नाही. आईसाहेबांना वाईट वाटतं, म्हणजे सर्वांना बक्षीस दिलं, पण ज्यांची केली सीताशुद्धी मूळ रामायणाआधी, ज्यांनी सर्वस्व रामायण घडवलं त्या हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. देवाला माहीत होतं आपण मारुतीरायांना काही देऊ शकत नाही. मग काय करायचे? 2 हात आणि 1 मस्तक. फक्त तिथं भगवान बोलतात, जी काय एक उपकारासाठी मी माझे 5 प्राण जरी दिले तर फक्त 5 उपकार फिटतील, पण बाकीचे उपकार तसेच राहतील. म्हणून परमात्मा काहीच बोलत नाहीत, नमस्कार करतात आणि खाली मान घालतात. आईसाहेब आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार देतात, मारुतीराय करतात तो हार घेतात आणि हार घेऊन एक मणी फोडतात, त्यामध्ये राम आहे का बघतात. आता तिथले जे लोक होते प्रजेचे, ती प्रजा जी आहे त्यांना वाईट वाटतं, जगतजननी मातेने दिलेला हार पण मारुतीराय हार फोडून टाकतात. त्यावेळेस विचारतात, मारुतीराय तुम्ही असं का करता? आईसाहेबाची आवाज आहे त्यामध्ये. त्यावेळेस प्रभू मारुतीराय म्हणतात याच्यामध्ये राम नाही, मग ते हार घेऊन काय करायचं म्हटले. मग ज्याच्यामध्ये राम नाही ती वस्तू आम्हाला नको. त्यावेळेस ते लोक बोलतात, तर ह्या हारामध्ये मण्यामध्ये राम नाही तर तुम्ही टाकून देता, तुमच्या शरीरात तर राम आहे का म्हणे. आणि जर तुमच्या शरीरात राम नसेल तर या शरीराचाही त्याग करा. मग त्यावेळेस मारुतीराय बोलतात, जे काही आपल्या भक्तिपूर्ण अंतकरणानं जे काही आपलं हृदय जे काही मारुतीराय विदीर्ण करतात आणि जगतजननी मातेला श्रीराम पंचायतनाचं दर्शन करून देतात. राम लक्ष्मण जानकी भरत शत्रुघ्न आणि स्वतः हनुमंतराय हे पंचायतनाचं दर्शन त्यांना होतं. श्री सुरदासजी महाराजांचं चरित्र असं आहे, ज्यावेळेस सुरदासजी महाराज आंधळे असतात, सुरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण गाता तुमचे गुण धन्य झाला. डोंगरावरून जात असताना काय झालं, पुढं कडा होता आणि ते पुढं आंधळे होते, दिसत नव्हतं, जंगल होतं, कोणी सांगायलाही नव्हतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाळ वेशामध्ये आले, अहो बाबा पुढं जाऊ नका म्हणे, पुढं दरी आहे. सुरदासजी महाराज विचार करतात, या जंगलामध्ये कोण येणार आहे म्हणे, आहे का नाही, कोणीच येऊ शकत नाही. आपल्या कधी असं वाटतं का कधी एकांतामध्ये? नाही वाटत, आपल्या वाटतं माणूसच आला असं वाटतं. पण सुरदासजी महाराज होते, देव आले म्हटले नाही, नक्कीच देव आहे म्हणे हा. आणि मग परत पुढे जाण्याचे ढोंग करू लागले. अहो बाबा तुम्हाला काही समजतं का, जसे आंधळे आहात तसे बहिरेही दिसता म्हणे तुम्ही. मग तसे सुरदास महाराज पुढे जातात. मग परमात्मा काय करतात, बाळवेशामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुरदासजी महाराजांचा हात धरतात, हात धरून त्यांची दिशा फिरवतात, चला म्हणे इकडं. हाताचा स्पर्श, देवाचा हाताचा स्पर्श कळतो ना भक्ताला महाराज. एकदम आनंद वाटला, सुख वाटलं. भेटी लागे पंढरीनाथ जेव्हा लागली तळमळ व्यथा, तुका म्हणे भूक तुझे पहावया मुख. दर्शन झालं देवाचं. आता देव श्रीकृष्ण परमात्म्याने हात धरलेला असतो. सुरदासजी महाराज काय करतात, देवाचा हात धरतात. आता ते गुराखीच्या वेशातले देव म्हणतात, आता हात सोड ना माझा, तुला मी योग्य दिशा दाखवली, आता चांगल्या रस्त्याला हात सोड ना. नाही म्हटले, मी आता हात सोडणार नाही, मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही कोण आहात? बाळ वेशातले बाल मुकुंद आहात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हाताला झिडकारतात आणि झिडकारून भगवान श्रीकृष्ण परमात्मा पळून जातात. त्यावेळेस सुरदासजी महाराज म्हणतात, हस्तमुख चिप्पे यातोसी बलात् कृष्ण किमत भूतम हृदयाद यदि निर्यासी पौरुषम गणयामी. ते देवा म्हटले बलवान आहात तुम्ही, आहे का नाही. सुरदास महाराज पद आहे, हात छोडकर जात आहे की नाही. तुम्ही माझा हात झिडकारून जाताय, ठीक आहे, दुर्बल आहे मी, पण हृदयातून जाऊन दाखवा तुमचा पुरुषार्थ मानू. विठ्ठल विठ्ठल. थोर भगवत भक्तांनी वा तुका म्हणे 6 कोटी जाशी हृदयचा. हृदयाचं कुठून निघून जाणार आहेस म्हटले, हृदयामध्ये तुम्हाला आम्ही साठवलेलं आहे. असे भगवत भक्त संत शिरोमणी सावता महाराज त्यांनी भगवान पांडुरंग परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. त्यांचं थोडक्यात आपण चरित्राचं चिंतन करू. एक वेळ मोठ्या प्रमाणानं भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगाचं भजन करा. विठोबा रखुमाई
माऊली ज्ञानेश्वरम, सद्गुरु तुकाराम, सद्गुरु जोग महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. त्यांचे नि पावन तिन्ही लोक यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. संत शिरोमणी श्री सावता महाराज त्यांचा जन्म अरण गावामध्ये. त्यांची जी काही घरामध्ये मुळापासूनच पांडुरंग परमात्म्याची उपासना होती. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. उपवास पार निरा केला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. त्यांचे तीर्थस्वरूप असणारे आजोबा दैवमाळी त्यांचं नाव होतं. आजोबा होते. पांडुरंगाची पंढरीची वारी, पंढरी क्षेत्रावरून श्री अरणगाव हे जे आहे 18 मैल आहे. आयुष्यभर पांडुरंगाची वारी केली. त्यांच्या पोटी भगवत भक्त जन्माला आले श्री दैवमाळी म्हणून. त्यांचं जे काही विवाह मातोश्री श्री नांगिताबाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. दोघंही पांडुरंगाचे भगवत भक्त होते. 50 वर्ष पांडुरंगाची वारी केली. 50 वर्ष पांडुरंगाची वारी केली. पांडुरंगाला काहीच मागितलं नाही. भगवंताची उपासना सेवा केली. वारीला जावं, देवाचं दर्शन करावं, सेवा करावी आणि परत आरण क्षेत्रामध्ये येऊन परत 24 तास दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे, भगवंताचं भजन करावं, सेवा करावी. सगळं आयुष्याचा काळ घालावा. पोटाला संतान नव्हतं त्यावेळेस. एकदा 50 वर्ष वारी सेवा केल्यानंतर पंढरपूर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर पांडुरंगालाच वाटायचं की यांचं आपण ऋण फेडलं पाहिजे. कारण भगवंतावर काय होत असतं, अशा भगवत भक्ताचं ऋण होत असतं. आणि मग फक्त श्री परशोबा महाराजांनी तर देवाला काही मागितलं नाही. पण आईसाहेबांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, आपली भगवत भक्तीची परंपरा, परमार्थाची परंपरा, उपासनेची परंपरा, वारीची परंपरा चालवणारा कोणतरी भगवत भक्त अवताराला आला पाहिजे, जन्माला आला पाहिजे. त्यावेळेस आईसाहेबांनी पांडुरंग परमात्म्याला म्हटलं, देवा काय करा, गोनाईने नवस केला आणि देवा पुत्र देई मला. जसं गोनाई महाराजांचं वर्णन करतात तसं श्री नांगिताबाई आईसाहेबांनी पांडुरंगाला नवस केला की आम्हाला कुळाचा उद्धार करणारा भगवत भक्त पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा, असा भगवत भक्त उभारीला ध्वज तेही लोकावरी, असा पुत्र जन्माला यावा. पांडुरंगाने वाटलं बरं झालं, म्हटले कमीत कमी यांचं थोडं तरी ऋण आपल्याकडून कमी झालं. परमात्म्याने पुत्र संतान दिलं आणि तेच सकल संत शिरोमणी सावता महाराजांचा अवतार जन्माला आले. जन्माला त्यांचं जन्माचं शक सांगत असताना शके 1172 इसवी सन 1520 साली सावता महाराजांचा जन्म झाला. विठ्ठल विठ्ठल. शके 1172 इसवी सन 1550 साली जी काही सावता महाराजांचा जन्म झाला. जन्मताच भगवत भक्ती करायचे आहे का नाही. सिद्ध प्रज्ञेचे नि लाभे मनची सारस्वती दुबे, दशीची वाट न पाहता वैसेची या गावाने येता बाळपणी सर्वज्ञता वरित येते. हे भगवत भक्त असतात, जन्माला येतात, अवताराला येतात. ते काही त्यांचं जीवन बाळपण काही आपल्यासारखं जात नसतं. परमात्मा चिंतन भजन करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, कीर्तन करावं, पांडुरंगाची वारी करावी, असं त्याच्यामुळे त्यांचं जे काही मन जे होतं संपूर्ण त्या सावता महाराजांचं मन रंगलेलं होतं. एकदा काय केलं, परमात्म्याचं ध्यान करू लागले, परमात्मा चिंतन करू लागले, धावा करू लागले, नामस्मरण इतकं
परमात्म्याचं केलं, पांडुरंगाचं नामस्मरण केलं. देवाने भेट द्यावी, देवाने भेट द्यावी म्हणून भेटी लागे पंढरीनाथा. जेव्हा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करी सिनेने मज दिनाचे धावणे. तुकोबाऱ्या जसं म्हणतात तसं भेटी लागी जेव्हा लागली से, असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. सावता महाराज पांडुरंगाची वाट बघतात. देवा दर्शन द्या, दर्शन द्या. भगवान रुक्मिणी पांडुरंग प्रकट होतात, दर्शन देतात. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा सावता महाराजांना म्हणतात, सावतोबा एवढा आटास फोडण्याचं काय काम आहे म्हणे, मी तुमच्याजवळ आहेच ना. त्या सावतोबा महाराज सांगतात, देवा तसं नाही म्हणे, तुमचं दर्शन सगुण दर्शन मला झालेलं आहे, पण माझ्यावर तुम्ही श्री गुरुरूपानं अनुग्रह करा. गुरुरूपानं माझ्यावर अनुग्रह करून काय करा, मला आत्मबोध प्राप्त करून द्या. मग त्यावेळेस भगवान परमात्मा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. पांडुरंग परमात्माच गुरु होता सावता महाराजांचे, आणि त्यांच्यावर अनुग्रह करता पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीव शिवा शेजर चिली आनंदे. आवटावे पदी आरोह निजी निज रूपी निजविला. तुका अनुहत बाळका हल्लरो गाते. आणि असा बोध दिला, त्या बोधामुळं सावता महाराजांना जिकडं तिकडं ब्रह्मवस्तू दिसू लागली, जिकडं पाहेल तिकडं पांडुरंग दिसू लागला. सावता महाराज मळा करायचे. महाराज मळा होता, फळाची बाग होती, फुलाची बाग होती, ऊस होता, ऊसाची बाग होती, केळीची बाग होती, सगळं होतं, सगळा भाजीपाला लावला होता. पण त्या सगळ्या वस्तूमध्ये सावता महाराजांना कोण दिसायचं, माझा पांडुरंग दिसायचा. कांदा मुळा भाजी म्हणा, ज्ञान आहे, बोध आहे. पहा, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. आहे की ऊस गाजर रतालो अवघा झालासे गोपाळ, मोठ नारा विहीर दोरी. अवघे व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा विठाबाई म्हणजे कांदा खायचा नाही बरं का. मग तर काही लोक प्रमाणाचा अर्थ वेगळा करतात. कांदा जर पांडुरंग आहे, लसूण जर पांडुरंग आहे, तर खायला काय हरकत आहे मग, आहे की नाही. असं काही लोक प्रमाण सांगतात, आहे की नाही. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल, वर कांद्याची कोशिंबिरी म्हटले ना. देव जर कांद्याची कोशिंबिरी खातो तर आपल्याला खायला काय हरकत आहे. आपण तो देव आहे ना. राया विठोबाचे पदजो अभिलाषी, एका जनार्दनी हरितू लागवी होसी, इतक्याही भोगुनी ब्रह्मचारी मनविसी. नमाम कर्माने लिंपनते नमे कर्म फले स्पृहा. परमात्मा अकर्ताय, परमात्म्याला काहीच लागत नाही. महाराज सांगण्याचं तात्पर्य व्यापकत्व सावता महाराज सांगतात. त्यांनी या सर्व वस्तूमध्ये, जड वस्तूमध्ये त्यांना परमात्मा दर्शन होऊ लागलं. महाराज सगळं देव दिसू लागला, सगळ्या मळ्यामध्ये सर्वत्र. आणि काय त्यांचं वैभव असेल. भगवान परमात्मा सजन कसा विकुलागे मांस,
माया सावत्यास खुरपू लागे. भगवान परमात्मा येतात, आपला पितांबर जो आहे पितांबर खावतात कमरला, आणि पितांबर खाऊन जे काय शेताचं जे काय काम आहे परमात्मा हातामध्ये विळा घेतात आणि विळा घेऊन भगवान परमात्मा सावता महाराजाबरोबर खुरपू लागतात. खुरपू लागे सावत्याशी उन्हे येऊन येते कोणाशी, नाथ महाराज वर्णन करतात. संत सावता महाराजांच्या बरोबर भगवान परमात्मा खुरपू लागतात. सगळे परमात्मा सेवा करतात. पण कसं जसं सगळ्या साधू संतांना त्यांच्या जीवनामध्ये दुष्ट लोकांनी त्रास दिलाच ना, आहे की नाही. ज्ञानोबरांना त्रास दिला, तुकोबराने त्रास दिला, तसं महाराजांना सुद्धा गावातल्या लोकांनी त्रास दिला. तुकोबरा म्हणता दुष्ट भूषण सज्जनाचे अलभ्य लाभ पुण्य त्याचे, धन्य ऐसा परोपकारी जाय नरका अनेका वारे. दुष्ट जे असतात लोक ना, हे सज्जनाचं भूषणच असतं. कमीत कमी या दुष्टामुळं सज्जनाचा मोठेपणाचा प्रकट होतो, नाही का. जे काय असणारे त्या काळामध्ये सुद्धा महादेव शास्त्री, कामाजी माळी नावाचे तिथं आरण गावामध्ये लोक होते. ते नेहमी काय करायचे, सावता महाराजांचा द्वेष करायचे. एकदा काय झालं, सावता महाराज त्या शेतामध्ये नांगर हाकत असताना एक धोंडा लागला, आणि धोंडा लागल्यानंतर त्याला शेंदूर फासलेला होता. तो धोंडा आईसाहेबांनी आणि त्यांनी आणि पुढं जे काही तो धोंडा होता तो धोंडा उचलला, आणि धोंडा असं रगडत 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 बांधाला आणून लावला. मग हे जे कामाचे माळी होते, महादेव शास्त्री होते, त्यांनी सांगितलं, म्हटले सावतोबा हा धोंडा म्हणजे बसोबा आहे म्हणे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही हा धोंडा बांधायला लावलेला आहे, चांगलं नाही झालं म्हणे. जिथून धोंडा आणला होता तिथंच ठेवा म्हणे. आता एक करा, 2 बकऱ्या कापा म्हणे या मसोबाला. कोणी सांगितलं? ह्या कामाजी माळ्यांनी सांगितलं. त्यावेळेस सावतोबा महाराज म्हणतात, नाही म्हणे, असं नाही करणार. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, सगळ्यामध्ये परमात्मा वस्तू आहे, सगळ्यामध्ये माझा पांडुरंग आहे. मग कशालाही हत्या करायची, मी काही हत्या करणार नाही. आणि मग काय झालं, त्या दुष्ट लोकांनी काय आव्हानला, गावामध्ये पटकीची साथ आली, पटकीची. आणि मग पटकीची साथ आल्यामुळं हे लोक काय म्हणाले, बघा सावतोबा तुम्ही त्या मसोबाला ते बकरं नाही कापलं म्हटले, त्याच्यामुळं पटकीची साथ आली, त्याच्यामुळं सगळा हा अनर्थ ओढवला. मग त्या दुष्टाने काय केलं, सगळे दुष्ट लोक हातामध्ये घेतले, गुरंढोरं घेतले, आणि सावतोबांच्या मळामध्ये सगळे गुरं सोडले महाराज. सगळ्या पिकाची नासाडी करून टाकली, आणि सावतोबानं सुद्धा थोडाफार त्रास दिला. विठ्ठल विठ्ठल. आईसाहेबांना मोठं वाईट वाटलं. आईसाहेब म्हणजे सावता महाराजांच्या धर्मपत्नी, शेजारी भेंडी नावाचं गाव आहे, भानोसे पाटलांची कन्या श्री जनाबाई त्यांचं नाव होतं मंडळीचं. आईसाहेबांना दुःख झालं, म्हटले काय दुष्ट लोक आहेत गावामध्ये, त्यांनी त्रास दिला. महाराज काहीच म्हटले नाही, दया क्षमा शांती ते देवाची वसती. मंबाजी बुवांनी तुकाराम महाराजांना मारलं, पण तुकोबारे परत मंबाजी बुवांना मारलं का तुकोबाऱ्याने. तुकोबारे मंबाजी बुवाकडे गेले, म्हटले महाराज तुम्हाला मारायची सवय नाही, तुमचे हात दुखत असतील, जरा पाय दाबून देतो म्हटले. ऐक, जर जगद्गुरु तुकोबारायांच्या मनामध्ये आलं असतं, जर तुकोबारायन मंबाजी बुवांनी तुकोबारायला मारलं, त्याच तुकोबारायने नुसतं वर करून जर पाहिलं असतं, मंबाजी बुवाला सरपणाची गरज लागली नसती महाराज, तिथंच भस्म झाला असता. पण नाही, दया क्षमा शांती भूतांची दया हे भांडवल संता सावता महाराजांच्या मनामध्ये आलं असतं तर काय झालं नसतं, सगळं केलं असतं. सावता महाराजांनी केलं नाही. परत कसं आहे, हरिजनाची कोणानं घडावी निंदा, 7 गोविंदा नाही त्याचे, रूपा येवण्या धरी अवतार भक्ता अभयकर खळा कष्ट. जरी भगवत भक्त समाधानी असले, शांत असले, काय वाटलं नाही तरी परमात्म्याला मात्र ते गोष्ट सहन होत नाही. काय झालं, ते कामाजी मायाचा जो पोरगा होता, तो पोरगाचं इतकं त्याला त्रास झाला, मूतखड्याचा त्रास झाला, त्याची काही लघवी कोंडून गेली. किती पुष्कळ उपाय केले पण काही झालं नाही. शेवटी सावता महाराजांना त्या औषधाचं ज्ञान होतं, वल्लीचं ज्ञान होतं. सावता महाराजांना शरण आला. महाराज चुकलं म्हणे, माझ्या मुलाला वाचवा. सावता महाराजांनी त्या मुलाला जिवंत केलं, वाचवलं. परत जे महादेव शास्त्री होते, ज्यांनी सावता महाराजांना त्रास दिला, त्यांचंही पोट दुखू लागलं. आता काय करायचं म्हणले, देवाला राहावलं नाही महाराज, देवाने त्रास दिला, आता मरतो असं त्यांना वाटलं. काय करावं, शेवटी सावता महाराजांना शरण आले. सावता महाराजांनी त्यांना औषध दिलं, आणि सावता महाराजांच्या प्रतापानं, कर्तव्यानं, त्यांच्या शक्तीनं जे काही सगळे लोक होते, हे सगळे लोक तुका म्हणे खळ करू समय निर्मळ, त्यांचा दुष्टपणा गेला, त्यांचा वाईटपणा गेला. सावता महाराजांना शरण आले, सावता महाराजांची सेवा करू लागले. सावता महाराजांना आणि आईसाहेब जनाबाईंना एक कन्यारत्न झालं महाराज. त्यांचं नाव आहे नागूताई, त्यांचं नाव आहे. तिघही मोठे भगवत भक्त, आणि आणखी एक चिरंजीव मुलगा झाला, विठ्ठल नावाचा मुलगा झाला. सगळे भगवत भक्त होते. एकदा काय झालं, पंढरपूरला वारकऱ्याची दिंडी चालली. मग नागोताई काय म्हणतात, म्हटले बाबांनो तुम्ही चाललात, काय करा,
हा जो काही मळा आहे हा पांडुरंगाचा मळा आहे, पांडुरंगाने लावलेला आहे. मग हा एक ताजी ताजी भाजी आहे, ताजी ताजी फळं आहेत, फुलं आहेत, एवढं घ्या आणि माझ्या पांडुरंगाला समर्पित करा आणि पांडुरंगाला सांगा संध्याकाळी नागोताई तुमची वाट बघते, दर्शन द्यायला या. आता वारकऱ्यांना वाटलं काय लहान मुलगी आहे म्हणे बोलते, कुणाला खरं वाटलं नाही. त्यातले एक वारकरी होते, वैष्णव होते, त्यांना खरं वाटलं काय मुलीचं अंतःकरण आहे, प्रेम आहे. मग ते ताजी भाजी फळं फुलं घेतले आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंगापुढं ठेवले आणि नागोताईचा जो संदेश होता तो सर्व संदेश पांडुरंगाला सांगितल्यानंतर इकडं नागोताई संध्याकाळ झाली. सावतोबा म्हणतात नागोताई चला म्हणे आता आपल्या घरी जायचे. नाही, आज मी पांडुरंगाला निरोप दिलाय, फळं दिलेत, भाजी दिलेत, पांडुरंग आज येणार आहेत दर्शनाला. सावतोबाचं अंतःकरण द्रवलं. तिथं सावता महाराज थांबले. सावता महाराज भजन करू लागले, मुलगी भजन करू लागली, मग आईसाहेब जनाबाई सुद्धा आल्या आणि तिघही भजन करू लागले. रात्र उलटून गेली, सकाळचा समय आला आणि प्रातःकाळी भगवान पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिलं. विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगाने दर्शन दिलं. माझे झाले समाधान, माझे केले समाधान, रूप गोजरे सगुण. नागोताईला आनंद वाटला. देवाने आपल्या सगुण रूपामध्ये दर्शन दिलं, जीवाचं निमलवन केलं. नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठोबाची इडा पिढा जावी. पण पांडुरंग परमात्मा सावतोबांना म्हणतात, सावता महाराज मी आलोय खरं म्हटले, पण माझ्या पाठीमागं 2 चोर लागलेत म्हटले. काही करा, लवकर मला कुठंतरी लपवा. आता या गोष्टीबद्दल थोडा प्रवाद आहे. कुर्मदासाला भेटीसाठी देव येत होते, त्यासाठी निमित्त इकडं केलं. किंवा नामदेवरायांना संत श्रेष्ठ सावता महाराजांचा अधिकार दाखवून द्यायचा होता, त्यासाठी परमात्म्याने ही लीला केली, असं दोन्ही गोष्टचरित्र सांगितलं जातं. आणि मग नामदेव सावता महाराजांना पांडुरंग परमात्मा बोलतं मला लपवा, चोर माझ्या पाठीमागं लागलेले आहेत. सावता महाराज म्हणतात तुमच्या पाठीमागं कोण चोर लागणार आहे म्हणे, तुम्हीच तर सगळ्यात मोठे चोर आहात, आहे का नाही. तुका म्हणे चोर तो हा उभा कटीकर, चोर तो भला पाठीशी घातला पुंडलिके, आहे की नाही. तुम्ही सगळ्यात मोठे चोर आहात, तुम्हाला कोण आता चोर पकडणार आहे. मग भगवान परमात्मा म्हणतात तुला माहीत नाही, वैष्णव चोरटी आली घराशी करंटी म्हणजे मोठे चोर आहेत ते 2, आहे की नाही. एक ज्ञानदेव आहेत, एक नामदेव आहेत म्हणे, ते माझ्या पाठीमागं लागलेले आहेत. त्यांच्याकडे अशी शक्ती आहे, ज्ञान दाखवतं आणि नाम पकडतं म्हणे. आणि ज्ञान दाखवतं असं आणि नाम पकडतं त्याला. मग ज्यावेळेस काय नामदेवांनी गोड वर्णन केलेलं आहे, जीवाहोनी पर्यंत हा भक्त सावता, निर्धार सांगता नवलावयाचा, हृदय विदारोने आपुलेने हाते, ठावा दिला माते लपावया, ऐक नाही. यांचे उपकारे दाटलो संपूर्ण, भक्त पराधीन झालो तेने. नामदेवराय वर्णन करतात या भक्तांचे किती उपकार आहेत. काय संत शिरोमणी सावता महाराजांचा निर्धार सांगायचा, त्यांनी हृदय विदारोने आपुलेने हाते, ठाव दिला माते लपावया, विळा घेतला आणि विळाने माझं आपलं स्वतःचं हृदय कापलं आणि भगवान परमात्म्याला राहायला जागा दिली. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा आत लपले, वरून घोंगडी पांघरली, परमात्माचा शेला बाहेर आलेला होता. दिव्य सुगंध आला महाराज, आहे का नाही. पहा, ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा वास करतात आनंद असतो. मग दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष, समाधान त्यांची इंद्रिय सकळ, जया तो गोपाळ समागमी, गोविंदाचा झाला प्रकाश भीतरी. मग त्या बाहेर काय काम सर्व द्वारेषु देहेस्मिन प्रकाश उपजा आहे. ते ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा वास करतात चैतन्य स्वरूप शरीर होऊन जातं. नामदेवराय आले, ज्ञानोबाराय आले. आल्यानंतर कुठे आहे देव म्हणे, कुठे आहे देव. सावता महाराज म्हणतात देव कुठं नाही आहो नामदेवराय, असं काय विचारता. मग सावता महाराजांना नामदेवराय म्हणतात वेदांत नका सांगू म्हटले, मला सगळं माहिती आहे म्हटले. देव कुठं नाही ते सगळं माहिती आहे, परमात्म्याचं सगुण स्वरूप कुठे आहे ते मला सांगा. मग नामदेवरायाने पाहिलं, हळूच देवाचा जो काही उपरणं होतं ते उपरणं दिसलं. अरे अरे म्हणे बघा तिथं हृदयामध्ये आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं बघा तिथं देवाचं उपरणं दिसतंय. मग ज्यावेळेस ज्ञानोबारांनी सांगितलं त्यावेळेस नामदेवराने ते उपरणं घेतलं आणि परमात्म्याला सांगितलं देवा आता बाहेर या. ज्यावेळेस हे सगळं पाहिलं की भगवान सावता महाराजांनी पांडुरंग परमात्मा हृदयामध्ये ठाव दिला, हृदय विदीर्ण केलं विळ्यानं आणि परमात्मा हृदयामध्ये साठवलं, त्यावेळेस भक्त शिरोमणी नामदेवरायांचं अंतःकरण द्रवलं. महाराज सांगतात धन्य त्याची माता धन्य.
रसा सागर प्रेमाचे आधार. नामदेवराय म्हणतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य ते हरण रत्नाचे ते खान. धन्य काय अरण्य गाव धन्य झालं, रत्नाचे खान आहे. आमचे सावता महाराज रत्नाचे खान आहेत. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित दानम दमश्य यज्ञश्य स्वाध्यायस्त पार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांती पैशुनम दया भूतेश्व लोलुत्वम मार्दोम ह्रीर चापलम तेज क्षमा धृती शौचम अद्रहो नाती मानिता. हे गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवसित असे गुण अरण रत्नाची ते खान. 26 गुणानं दैवी संपत्तीनं आमचे सावतो महाराज प्रसन्न आहे, संपन्न आहेत महाराज. जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर, घरीला घेतला अवतार माळ्या घरी. प्रेमाचे आगर आहेत, प्रेम मूर्ती आहेत, सावतोबर आहे, प्रेमाचे समुद्र आहेत. माळ्या घरामध्ये, माळ्याच्या घरामध्ये त्यांनी आमची माळ्याची जात शेत लावू बागायत नामने सावता महाराजची गोड अभंग आहेत महाराज. शांतीब्रह्म गुरुवरे बाबा एक अभंग नेहमी म्हणत असतात, समयासे सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे. आहे की नाही? कधी हत्तीवर बसायला मिळेल, कधी पालखीचा सुभेदार होता येईल, कधी अनवाणी पायाला जाता येईल. आहे की नाही? म्हणायचं का? जे काय पायाने कधी अनवाणी जाता येईल ना. सावतोबा गोड वर्णन करतात, समयाशी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे. कधी कधी स्मशानात जावं लागेल, कधी कधी आता सगळ्यामध्ये आहे आम्ही, स्मशानामध्ये एकट्याला जावं लागतं, कोणी सोबत येत नाही. कधी सद्गुरूची कृपा होईल, कधी 84च्या खेपा संपून जातील, कधी त्या भगवान पांडुरंगाचं अपरोक्ष दर्शन होईल. सावता महाराज वर्णन करतात, नामाच्या बळे न भिवू सर्वता, कळी काळाच्या माता सोटे मारू. सावता महाराजांचा अभंग आहे महाराज. आहे की नाही? नामाच्या बळे न भिवू सर्वता, कळी काळाच्या माता सोटे मारू. गोड सावता महाराजांचे अभंग आहेत. अभंगाची रचना सावता महाराजांनी केली. अशा प्रकारे भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवलं. जन्मला निधान सावता तो, घेतला अवतार माया घरी. यातायाती धर्म नाही विष्णू दासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे याती हो का तयाची भलती. किंवा त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय, गोरोबा काका, चोखोबार आदी संत मांदियाळी अवतीर्ण झाली होती. मग ह्या सर्व संत मांदियाळ्यांनी प्रत्येक कुळामध्ये, प्रत्येक जातीमध्ये अवतार का घेतला? तो काळ विषमतेचा काळ होता. समाज दृष्टीनं जर पाहिला तर अस्पृश्यतेचा काळ होता. पण साधू संतांनी वेगवेगळ्या जातीमध्ये जन्म घेऊन हे सगळी अस्पृश्यता नष्ट करून टाकली महाराज. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, किंवा वैष्णवांचे याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभपाकी. ऐशी वेदश्रुती बोलती पुराणे, नाही ती दूषणे हरिभक्ता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा दाता. ज्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवला, त्या भक्ताचं हृदय काय व्यापक असेल पहा. एकदा काय झालं, दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्राने विश्वामित्राला प्रश्न विचारला, महाराज आता आम्ही दंडकारण्यामध्ये आलेलो आहोत, आम्हाला दंडकारण्यामध्ये राहण्याचं ठिकाण सांगा. तर विश्वामित्र महाराज किती गोड उत्तर देतात. ऐका म्हटले, प्रभू ज्यांनी धर्माचा बाध केलेला आहे, धर्म नाम पाप पुण्य, ज्यांनी पाप पुण्याला कारण आहे अज्ञान, ज्यांनी अज्ञान जीव दशा निराश केलेली आहे, ज्याची अज्ञान ग्रंथी नष्ट झालेली आहे, असे ज्यांचं हृदय पवित्र निर्मळ झालेलं आहे, अशा पवित्र भक्ताच्या हृदयामध्ये तुम्ही वास करा. विठ्ठल विठ्ठल. धर्मम त्यजेती, जे सतत तुमचं अहर्निशित चिंतन करतात. सीतया सह राम त्वया हृदयम निवससी, त्या भक्ताच्या हृदयामध्ये तुम्ही काय करा, वास करा. विश्वामित्र भगवान प्रभू रामचंद्रांना बोलतात. तसं भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवलं. नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला, वंश उद्धारिला. माळियाचा जो वंश आहे तो तर उद्धार केलाच केला, पण या सर्व जगाचा उद्धार संत महात्म्याने केला. बांधली सोडीत बुडाली काडी साकडी फिडीत अर्थाची. असे जे भगवत भक्त असतात, अविद्येने जे बांधलेले आहेत त्यांची सोडवणूक करतात. बांधली सोडीत, भाऊ नदीमध्ये जे बुडालेले आहेत त्यांना काढीत, आणि त्रिविध दुःखाने जे ग्रस्त आहेत त्यांचं दुःख नाहीसं करीत असे भगवत भक्त जगामध्ये अवतीर्ण होतात. आणि गुरुवर्य गुलेबाबांचं वाक्य आहे, बाबा नेहमी सांगायचे, मोठी माणसं जे असतात आपलं कार्यभाग संपला की ताबडतोब निघून जातात. अवघं सावता महाराजांचं आयुष्य 45 वर्षाचं आयुष्य महाराज, तुकोबऱ्यांचं 41, सद्गुरू जोग महाराजांचं 50, जगद्गुरू शंकराचार्यांचं 32,
ज्ञानोबऱ्यांचं 22, संत महात्मे जेवढे जेवढे काही अपवाद आहेत, जेवढे भगवत भक्त जे आहेत, आपलं कार्य झालं रे झालं की आपला देह जो आहे परमात्मचरणी समर्पित करतात. अभंगाची गाथा लिहिली, जगाचा उद्धार केला, समाजाचा उद्धार केला, पंढरीची वारी केली, आयुष्यभर पांडुरंगाची उपासना केली, सेवा केली, जगाला योग्य मार्गाला लावलं, अभंगाची रचना केली. जे समाजकंटक होते त्यांनाही भगवत भक्तीमध्ये मिळवून घेतलं आणि सरते शेवटी आयुष्य कळसाचे आले, आयुष्य कळसाला आलं. जे भगवंतांनी ज्या कार्यासाठी पाठवलं होतं ते कार्य संपन्न झालं. मग आजच्या दिवशी आषाढ वद्य चतुर्दशीच्या दिवशी सावता महाराजांचा समाधीचा अभंग आहे. सावता महाराज वर्णन करतात, उठवणी प्रातःकाळी उठून स्नान केलं आणि स्नान करून जे काही घातले आसन मांडलेलं आहे. सावता महाराज वर्णन करतात, आसन मांडल्यानंतर काय केलेलं आहे, जी काही कुंभक करून प्राणायाम साधिला, अवघाची वायू रोधीला मूळ तत्वी. प्राणायाम करून काय कुंभक साधून प्राणायाम केला आणि जो काही वायू आहे त्या वायूचं रोधन केलेलं आहे. नवज्वरे देह झाला असे संतप्त परी मनी आर्त विठोबाचे. पांडुरंगाचं जे काही अखंड मनामध्ये हृदयामध्ये ध्यान होतं. शके 1217 शालिवान शक मनमथ नाम संवत्सर. शके 1217 म्हणजे 12 जुलै 1295 साली इसवी सन, शके 1217 साली शिकाय असणारे सावता महाराज त्यांनी काय केलं, ह्या ग्रीष्म ऋतू आषाढ कृष्ण चतुर्दशी आला उदयासी सहस्रकर म्हणजे सूर्यनारायण उदयाला आले आणि अशा स्वरूपामध्ये प्राणायाम करून भगवान परमात्म्याचं हृदयामध्ये ध्यान करून आणि पांडुरंग परमात्मा रुक्माई मातेला सांगतात, आजच्या दिवशी आषाढ वद्य चतुर्दशीला माझा सावता माझ्या स्वरूपी मिळणार आहे. म्हणून परमात्म्याला विश्वकर्म्याला सांगितलं आणि विश्वकर्म्याला सांगून जशी अलंकापुरी वैकुंठ नगरी केली होती तसं भगवान पांडुरंग परमात्मा सगळी आरणगाव जे आहे हे आरणगावाला वैकुंठ नगरीचं स्वरूप प्राप्त करून देतात. इंद्र प्रजापती सनकादिक गणगंधर्व आदी देवता उद्धव नारद तुंबर हे सगळे जे काही भक्तगण आहेत, सगळे ऋषीमुनी हनुमंतराय सगळेजण सावता महाराजांच्या समाधी संजीवन समाधी उत्सवासाठी आरणगावामध्ये येतात. सावता महाराज सांगतात, सावता पांडुरंग स्वरूपी मिनला देह समर्पिला जाता त्यासी. सावता पांडुरंग स्वरूपी मिनला, सावता पांडुरंग स्वरूपी मिनला, समर्पिला जाता त्यासी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव संत श्रोमणी सावता महाराज, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई